नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाण्यावरचा चहा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या पाठामध्ये आपण लेखिकेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील किंवा वारल्यांच्या वस्तीतील कष्टमय जीवनाचं आणि त्यांच्या दिन जीवनाचं वर्णन पाहत आहोत। लेखिकेने आपल्याला ह्या पाठाचं नाव पाड्यावरचा चहा का दिलेला आहे त्याचं कारण आपल्याला ह्या सेशन मध्ये नक्कीच कळणार आहे। चला तर आपण पाठाच्या परिच्छेदाद्वारे आपण हा पाठ समजून घेऊया। लेखिकेने जेव्हा पाड्यातील लोकांना चहा मिळेल का असे विचारलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती थोडा वेगळाच हावभाव दिसले आणि त्यांनी चहाच्या ऐवजी लेखिकेला जेवणासाठी विचारलं। आता चहा का मिळणार नाही याच्या पाठीमागचं बरीच कारणं असू शकतात। त्यापैकीच म्हणजे की हे जे लोक राहत होते त्या केवळ 4-5 झोपड्या किंवा मग 7-8 झोपड्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पाड्यामध्ये काहीच नव्हतं। ना दुकानं असणार आहेत, ना खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे असणार आहेत आणि त्यामुळे लेखिकेने स्वतः बघितलेलं होतं की त्यांच्या त्या झोपड्यांमध्ये जाऊन त्यांच्या घरातील गरिबीची जी अवस्था होती ती प्रत्यक्ष डोळ्याने लेखिकेने पाहिलं होतं की कोणाकडेही साखर नसेल, चहा पावडर नसेल, गावामध्ये त्यांच्या गाय म्हैस नसल्या कारणाने दुधाचा थेंबही मिळणार नाही। मग हे सगळी चर्चा ते आपापसामध्ये करत होते। पहिला वारली, चहा कसा करायचा? काय र? दुसरा वारली, चहा होय, सोय तर होल, पण साखर कुठं गवसलं? आता सगळे एकमेकांना विचारते की चहा कसा करायचा। याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की त्यांना चहा करता येत नव्हता। का बरं चहा करता येत नसेल? कारण की त्यांनी कधी चहा पिलाच नसेल, चहा बनवलाच नसेल आणि चहा बनवणार कसं? त्यांच्याकडे जर चहा पावडर नसेल, साखर नसेल, दूध नसेल तर ते चहा कसा बनवणार? आणि त्यामुळे ते म्हणतात की चहा कसा करायचा। एकमेकांमध्ये आपापसामध्ये ते बोलत आहेत तेव्हा दुसरा म्हणतो की ते कसं पण बनवू आपण, ते काय एवढं अवघड नसेल, पण त्याच्यासाठी साखर कुठे सापडेल आपल्याला? तिसरा वारली, आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड होवी। तर ते म्हणतात की आपल्याकडे नसेल पण गावच्या पाटलाकडे तर नक्कीच असेल। दुसरा वारली, पाटलाकडे गुळ मिळेल, पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू। तर आता बघा ते आपापसामध्ये चर्चा करू लागले की आपल्या पाड्यामध्ये नाहीये पण गावचा जो पाटील असेल ना त्याच्याकडे आपल्याला नक्कीच मिळेल। मग दुसरा म्हणतो की पाटलाकडे गुळ मिळेल आणि जर पाटलाकडे नाही मिळालं तर आपण दुसऱ्या शिवराईमध्ये जाऊन तो आणूया। पहिला वारली, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? गोडाचा म्हणजे गुळाचा। आता त्या वारलीने मग लेखिकेला विचारलं की तुम्हाला गुळाचा चहा चालेल का? आता 2 प्रकारचे आपण चहा बनवत असतो, साखरेचा आणि गुळाचा। गावच्या ठिकाणी अधिकतर गुळाचा चहा पितात। गुळाचा चहा साखरेच्या चहापेक्षा तब्येतीसाठी आरोग्यासाठी चांगला असतो, पण अधिकतर लोक साखरेचा चहा पितात। तर मग लेखिकेला पण विचारण्यात आलं की तुम्हाला गुळाचा चहा चालेल का? तेव्हा लेखिका म्हणतात एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला। तर लेखिका हो म्हणतात चालेल म्हणून मग त्या वारल्यांपैकी एकाने एका मुलाला पाठवून गुळ आणायला सांगितला। चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले। भुक्की म्हणजे चहा पावडर। आता गुळाची तो सोय झाली होती पण त्याच्यात चहामध्ये टाकण्यासाठी चहा पावडर पाहिजे की नाही, भुक्की पाहिजे, मग ती कुठून आणायची? मग एका मुलाला सगळ्यांनी चर्चा केली आणि एका मुलाला दुकानात पाठवण्याचे ठरवले। मी विचारले दुकान कितीसं लांब आहे? आता लेखिकेला माहिती नव्हतं की यांच्या पाड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळतील की नाही वगैरे, म्हणून लेखिका विचारतात त्यांना की दुकानामध्ये तुम्ही चहा पावडर आणायला पाठवलेला आहे पण दुकान इथे किती लांब आहे? तेव्हा लेखिकेने विचारल्यावरती ते उत्तर देतात की पोर 2 टांगात परत येईल। मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हते। आता तिथे आदिवासींनी त्यांना सांगितलं, त्या पाड्यातील लोकांनी सांगितलं की पोरं पटकन जातील आणि घेऊन येतील चहा पावडर, पण नंतर मागाहून म्हणजे नंतर लेखिकांनी त्यांच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलांच्या परिसरामध्ये जवळपास कुठेही दुकान नव्हते। मी विचार केला यांचा 2 टांगाचा अंदाज 3 मैलाचा आहे, तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली। तर बघा आता म्हणजे
हे पाड्यातील लोक खूप चपळ असतात, खूप चालाक असतात ना, त्यांची शारीरिक ताकद खूप असते की दररोज त्यांना म्हणजे भरपूर मैल चालावं लागतं. त्यामुळे त्यांना त्यांची चालण्याची जी चालण्यासाठी त्यांना खूप वेळ लागत नाही. मग इथे लेखिका म्हणतात की त्यांचं मुलांना जेव्हा विचारलं की ते मुलं किती लांब जाणार आहेत, जवळच आहे ना, तेव्हा ते म्हणतात 2 टांगात, म्हणजे 2 पावलांच्या अंतरावरती. तेव्हा लेखक म्हणतात 2 पावलांचं अंतर म्हणजे 3 मैल असेल तर. मग नंतर चहा साखरचं त्यांचं सगळं, चहा पावडर आणली, साखर म्हणजे साखरेच्या ऐवजी गुळ आणला, आणि ही सगळी विवंचना, ही सगळे चर्चा संपल्यानंतर त्यांना कशाची आठवण आली? चहामध्ये टाकण्यासाठी दुधाची आठवण आली. त्यांनी दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते. आता बघा, कधी अधिकतर आहे ना, गावच्या ठिकाणी पण बऱ्याचशा ठिकाणी अजून पण बिन दुधाचा चहा पिला जातो. का तर तिथे दुधाची व्यवस्था नसते. गाय, म्हैस किंवा बकरी, शेळ्या नसल्या कारणाने तिथे बिन दुधाचा चहा पितात. आणि मग जेव्हा लेखिकेला चहा बनवायचा होता, त्याच्यासाठी त्यांना चहा साखरेची सोय केली, आणि नंतर अचानक त्यांना आठवलं चहामध्ये दूध पण टाकलं जातं. आणि मग लेखिकामध्ये त्यांना दुधाची आठवण होणे हेच फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट होतं. ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत. आता जर लेखिका सांगत आहेत की त्यांना जर चहा पावडर आणि साखर त्यांच्याकडे नसतं किंवा गुळ पण नसतो, पण कधी झालाच तर ते बिन दुधाचा चहा घेत. कारण की आता दूध पाहिजे असेल तर ते त्याच्यासाठी जवळपास दूध, गाई, म्हशी किंवा इतर काही नसल्या कारणाने गावामध्ये त्यांना ते दूध लवकर मिळणं शक्य नव्हतं, आणि त्यामुळे मग ते बिन दुधाचा चहा पीत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हते. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होई, चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्याची परिस्थितीच अशी होती की चहा आणण्यासाठी नाही तर हीच त्यांची दृढ भावना होती, आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितलं. आता इथे बघा, लेखिकेने सांगितलेलं आहे की त्यांना कधी चहा पिण्याची जास्त सवय नसेल, आणि त्यातल्या त्यात ते चहा जरी पित असेल तरी ते बिन दुधाचाच पित असेल. आणि कधी ना, आपण बघा, एखादी गोष्ट खाण्याची आपल्याला सवय नसेल तर ती गोष्ट आपण कधीतरी खाल्ली तर आपल्याला त्याचा त्रास होतो. मग त्याप्रमाणे जेव्हा ते दूध टाकून जेव्हा चहा पित, त्यांना त्याचा त्रास व्हायचा, ते उलटी वगैरे व्हायची, आणि त्यामुळे त्यांना तो चहा प्यायला आवडायचा नाही. आणि चहा करून प्यायचा हे त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नसेल. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सर्रास दररोज 2 टाइम चहा प्यायची सवय असते, पण त्यांना चहा पिणे ही गोष्ट फार अवघड होती त्यांच्यासाठी. चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही, हीच त्यांची दृढ भावना होती. आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायची या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. आता बघा, इथे लेखिकेने ज्या पद्धतीने पाड्यातील लोकांच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे त्याच्यातूनच आपल्याला कळतं की अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये ते राहत होते. 2 वेळचा चहा किंवा चहा पिणे ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात कधीच घडत नव्हते, आणि जेवणासाठी पण त्यांना एवढी खटपट करावी लागत नसे की सर्वसाधारण जे काही असेल ते आपलं भात उकडून खाणे किंवा कोरडी भाकर खाणे अशा प्रकारचं त्यांचं ते जेवण असायचं. पण आता लेखिकांनी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं व्यवस्थित जेवण केलं पाहिजे, याच्यासाठी त्यांना खटपट करावी लागत होती. सारी जमवाजमवून होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले. आता जेवण व्हायला वेळ लागणार होता, त्यामुळे थोडा त्यांनी आराम करावा म्हणून ते त्या बाजेवरती जाऊन पहुडल्या. दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले म्हणजे झोपणे. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गूळ, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले 1 मडके, एक स्वच्छ टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्याने आम्हाला उठवले. आता बघा, त्यांनी सगळे ते जमवाजमव केली. चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची त्यांनी जमवाजमव केली, आणि त्याच्यानंतर मग
चूल 3 दगड ठेवून त्यांनी चूल तयार केली आणि नंतर चहा बनवण्यासाठी लेखिकेला उठवण्यात आलं. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारली त्याच्या भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गुळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्धा तासाने एका पोराने पळसाच्या पाण्याच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान लहान पितळ्यांमध्ये चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येकाने एक पळसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्हा 10-15 माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदात पार पडली. तर अशा रीतीने इथे लेखिकेने जे काही आदिवासी पाड्यांच्या किंवा त्या वारली पाड्यांच्या विश्व दारिद्र्यपणाचं वर्णन केलेलं आहे ते अत्यंतच हृदयद्रावक आहे. आणि ह्या पाठातून आपल्याला अजून सुद्धा हे जाणवतं की खेडोपाड्यामध्ये किंवा अनेक ठिकाणामध्ये आपल्याला अशी ही आदिवासी किंवा जंगलात राहणाऱ्या लोकांची ही अवस्था अजूनही आपल्याला पाहायला मिळते. आता आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. पाठाआधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा. पहिला मुद्दा आहे खोपटे वसण्याचे ठिकाण. उत्तर आहे बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंच वट्यावर वसलेली असतात. पुढचा प्रश्न आहे मुद्दा आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. उत्तर आहे कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत तयार करतात. या भिंती शेणामातीने सारवतात. या खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. छप्पर तर अगदी सामान्य असते. पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरांवर घालतात. कौले नसतातच. दारे, खिडक्या व छप्पर. वारल्यांच्या घरांना एकच दार असते. सर्वसाधारण घरांना दिसतात तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतात. भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी. भरभक्कम छप्पर नसतेच. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात. पुढचा आहे दालन. घरात भिंती घालून जे भाग पाडलेले असतात त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात. त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो. बसण्या उठण्याची तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात. प्रश्न क्रमांक 2. पाठाआधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा. माची. उत्तर पाहूया. वारली लोक बांबू व कामट्या यांपासून लहान टेबलांसारखी वस्तू तयार करतात. तिला माची म्हणतात. ही माची म्हणजेच त्यांचे टेबलच. लहान लहान खड्डे. वारल्यांची कोंबड्या हीच त्यांची खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते. पुढे आहे सारवलेला ओटा. उत्तर वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा तयार केलेला असतो. ते तो सारवतात. बसवण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 3. आकृत्या पूर्ण करा. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द. तर त्याचं उत्तर आहे खाई. वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. उत्तर आहे डाव्या हाताच्या तळ हातावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. लेखिका निराश झाली तर तिने स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांवरील तळमळ अविचल होती. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता. त्यांची विचारपूस करीत नव्हता. कोणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला. कोणी येण्याची चिन्हच दिसत नव्हते.
म्हणून लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीचा प्रवास करण्याचा विचार करू लागली. प्रश्न क्रमांक 5. लेखिका आणि दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता तयार करा. उत्तर पाहूया आपण. पाहुण्यांना झोपडीत नेलं, एकाने खोली झाडली, दुसऱ्याने हातरी अंथरली, इतक्यात काहींनी बाज आणली, ते 10-15 जण जमले होते, त्या ओळीने कुडापाशी हळू बसले. प्रश्न क्रमांक 6. पाठाच्या आधारे लिहा. अ. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. उत्तर. वारल्यांच्या घरी 18-20 दारिद्र्य होते. हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते. साखर, गूळ, चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा? वारले खरेदी करू शकत नाहीत तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटेल? 1 कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाहीकडे गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. या उलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे शक्य नव्हते. प्रश्न क्रमांक 7 मधील आपण आता अभ्यासूया. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. उत्तर. वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवल्या नसायच्या, त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर, चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो, त्यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रम घरात चालतो आणि हे वारल्यांना शक्य नव्हते. तर अशा रीतीने हा पाठ इथे संपतो. त्याचा स्वाध्याय सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.